तर माझ्या भावानं मी तुमचा आवडता स्पायडर आहे आणि बाई सकाळी उठल्या रोज काम लागतं तसं आज पण लागलं. आज असं काम लागलं की बाई फुगे आणि झेंडे आणायचे होते कारण की आज 26 जानेवारी आहे भाई. आणि माझ्याकडे ₹1 नव्हता कारण माझ्याकडे कॅश असते पण मी जे आमचे कुक आहे ना त्यांच्याकडे कलेक्ट करतो. कारण की भाई उगाच ते कॅशचा झंझट नको. ते सेफ ठेवतात ते मोठ्यात. सो मी त्यांच्याकडे देऊन टाकतो. आणि भाई ज्याच्यासाठी केला होता अट्टहास ते मला जवळ आसपास 4-5 किलोमीटर फिरलो तेव्हा मला ते सामान भेटलं फुगे वगैरे आणि तिथं पण गेल्यावरती खूप मगजमारी झाली. आणि परत आमचा हाऊसकीपिंगचा एक म्हणजे नवीन एक मुलगा आला होता. तो अचानकच बिना सांगता निघून गेला. अरे भाई मी मॅनेजर आहे तर मला सांगायला तरी पाहिजे. मला वरचे सर एवढे ओरडले की काय सांगू. परत हाऊसकीपिंगचा स्टाफ पडला कमी आणि भाई गेस्ट येणार होते. मग काय करायचं म्हणून दुसऱ्या पावडेवरून मागवले. आणि भाई त्यातला एक हाऊसकीपिंगवाला होता ना भाई तो अजिबात नीट काम करत नव्हता. मग त्याला मी सांगितलं भाई समजावून कारण की बिलिंगच्या वेळी खूप लोक त्रास देतात की तुमचं असं होतं घाण होतं सगळं हे ते लावडा लसण बागा बसून. आणि भाई मला पहिले ना असं मूव्ही बघायला, गेम खेळायला, गाणी ऐकायला खूप आवडायचं. आता पण आवडतं पण भाई मनातून वाटतं पण माझ्याकडून ते आता होतच नाही. त्याआधी हे ऐका. हो जाता है मैं आपको कंफर्म करता हूँ सर। तो मुझे कैसे पता चलेगा आप एश्योरिटी कैसे दोगे मुझे? सर मैं ईमेल करूंगा आपको उसके लिए आप मुझे चेक करके बताइए आपको ईमेल आया नहीं आया। पे कर दीजिए मुझे, मैं लाइन पे करता हूँ। श्योर सर प्लीज लाइन पे रहिए। च्या हॉटेलसाठी एका माणसाने एका कस्टमरने बुकिंग केलं होतं भाई त्याच्या अकाउंटमध्ये पैसे अटकले होते. आणि ते खोटं बोलत होते की हॉटेलला विचारा हे वगैरे. अरे मी त्यांना सरळ सांगितलं त्यांची गेम आहे तू त्यांना 50% मग नंतर रिफंड भेटला माझ्यामुळं भाई वा.